हॅलो फ्रेंड्स, मी आहे मयुरी आणि स्वागत आहे तुमचं मयुरी आरजे किचनमध्ये. आजची जी स्पेशल रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे ती आहे डाएट स्पेशल रेसिपी. या भाजीला कोणी घोसाळे म्हणतात तर कोणी गिलकं म्हणतं. तुम्ही या भाजीला काय म्हणता ते नक्की मला कमेंट्स करून कळवा. आणि जाणून घेऊया आपण थोडे फायदे या भाजीचे, आपल्या शरीरासाठी कशी ती उपयुक्त आहे. ही जी भाजी आहे ती खूप गुणकारी आहे, पचायला हलकी, कमी कॅलरी असलेली, फायबर युक्त आणि ती रक्तातील साखर वजन नियंत्रित करते, पचनक्रिया सुद्धा सुधारते आणि पोटाच्या विकारांवर सुद्धा अत्यंत फायदेशीर अशी आहे ही घोसाळ्यांची भाजी. चला तर वळूया मग आजच्या रेसिपीकडे. सर्वात प्रथम आपल्याला पॅनमध्ये तेल ॲड करायचं आहे. तेल तुम्हाला जे हवं ते ॲड करू शकता. मी मस्टर्ड ऑइल यूज केलं आहे. मस्टर्ड ऑइल व्यवस्थित गरम झाल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम त्यामध्ये ॲड करायचं आहे थोडा कढीपत्ता, थोडं जिरं आणि भरपूर असा लसूण ॲड करायचा आहे. हे छानपैकी व्यवस्थित फ्राय करायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे एक कांदा, बारीक कापून घ्यायचा आहे, तो ॲड करायचा आहे. कांदा टाकल्यानंतर आपल्याला पटकन मीठ टाकून घ्यायचं आहे तेलामध्ये, म्हणजे पटकन तो कांदा नरम होतो. तुम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा बघू शकता. लसूण व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये कांदा ॲड करायचा आहे, थोडं मीठ ॲड करायचं आहे. कांदा नरम झाल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो, कोथिंबीर ॲड करायची आहे आणि नंतर लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात तुम्ही ॲड करायचं आहे. काश्मीरी लाल जी मिरची पावडर आहे ती कलर भाजीला सुंदर येण्यासाठी, ती ऑप्शनल आहे, तुम्ही ॲड करू शकता किंवा नाही ॲड केली तरी काही प्रॉब्लेम नाही. आणि थोडीशी हळद ॲड करायची आहे. हे मिश्रण व्यवस्थित आपल्याला फ्राय करायचं आहे तेलामध्ये. थोडा वेळ झाकण ठेवून ते व्यवस्थित तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. ही जी भाजी आहे ती तुम्ही नक्की तुमच्या डाएटमध्ये ॲड करा फ्रेंड्स, बिकॉज खूप फायदे आहेत या भाजीचे. या भाजीचा अजून एक फायदा हा आहे की रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढवते ही भाजी आपल्या शरीराची. कारण या भाजीमध्ये सी विटॅमिन, लोह आणि मॅग्नेशियम खूप प्रमाणात असते. ते आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती, आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी मदत करते. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या भाजीमध्ये थंडावा असतो. या भाजीमध्ये पाण्याचे प्रमाण सुद्धा खूप असते. त्यामुळे ही भाजी शिजवताना सुद्धा आपल्याला एक्स्ट्रा वरतून पाणी ॲड करायची गरज नाहीये. आपल्याला ही झाकण ठेवून वाफेवरच शिजवून घ्यायची आहे भाजी. जसं की मी तुम्हाला आता सांगितलं, ह्या भाजीमध्ये थंडावा खूप आहे, तर तुम्ही मोस्टली उन्हाळ्यात सुद्धा ह्या भाजीचा उपयोग करू शकता. कारण आपल्या शरीरामध्ये उष्णता खूप वाढलेली असते ॲटमॉस्फिअरमुळे, क्लायमेटमुळे. तर तुम्ही ही भाजी ॲड केली तर तुम्हाला तेवढंच उष्णता कमी होईल तुमच्या शरीरातली. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, तुमचं जे पूर्ण हे मिश्रण आहे ते व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपल्याला फ्राय करायचं आहे. त्यानंतर या स्टेजला आपल्याला भिजवून घेतलेली मुगाची डाळ ॲड करायची आहे. ती सुद्धा छानपैकी फ्राय करून घ्यायची आहे, तेलामध्ये परतवून घ्यायची आहे. आणि ती छान फ्राय झाल्यानंतर मग आपल्याला जे कापून घेतलेले घोसाळे आहेत ते ॲड करायचे आहेत यामध्ये. व्यवस्थित हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे.
थोडा वेळ शिजू द्यायचं आहे. या भाजीला मग पाणी सुटतं. त्यानंतर आपल्याला यावरती झाकण ठेवून 10 ते 12 मिनिटांपर्यंत कमी गॅस करून ही भाजी वाफेवरच, जे त्या भाजीला सुटलेलं पाणी आहे त्या पाण्यातच छानपैकी शिजवून घ्यायची आहे ही भाजी 10 ते 12 मिनिटांपर्यंत. मधून आपण चेक करू शकतो. घोसाळे शिजेपर्यंत आपल्याला ही भाजी शिजवायची आहे, कारण मुगाची डाळ तर पटकन शिजते, पण घोसाळे सुद्धा शिजायला हवेत, तेव्हा ती भाजी चविष्ट आणि खायला सुद्धा अप्रतिम लागते. तुम्ही गरम गरम चपाती किंवा भाकरी सोबत ही भाजी सर्व करू शकता, एन्जॉय करू शकता, किंवा गरम गरम वरण भातासोबत सुद्धा ही भाजी तुम्हाला खाऊ शकता तुम्ही. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, भाजीला पाणी सुटलं आहे. आता या स्टेजला आपण झाकण ठेवून ती भाजी शिजवून घेणार आहोत. जसं की मी तुम्हाला सांगितलं, पोटाचे विकार सुद्धा ह्या भाजीमुळे कमी होतात. तर त्यामध्ये जर अपचन होत असेल कोणाला, ऍसिडिटीचा त्रास असेल, तर त्यांनी ही भाजी जर खाल्ली, आठवड्यातून एकदा किंवा दोनदा त्यांनी जर ही भाजी डाएटमध्ये ऍड केली, तर त्यांचं अपचन किंवा ऍसिडिटीचा जो त्रास आहे तो हळूहळू कमी होतो फ्रेंड्स. रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा फ्रेंड्स. माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. ही भाजी नक्की तुमच्या डाएटमध्ये ऍड करा, रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट्स करून नक्की कळवा कशी झाली होती ते. बघू शकता फ्रेंड्स तुम्ही, भाजी ही रेडी झाली आहे, सर्व करायला रेडी आहे. तर एन्जॉय करा ही भाजी तुम्ही आणि रेसिपी नक्की ट्राय करून बघा. इंस्टाग्राम किंवा फेसबुक वरून जर तुम्ही बघत असाल हा व्हिडिओ तर प्लीज फॉलो करा पेजला. थँक्स फॉर वॉचिंग गाईज. टेक केअर. बाय बाय. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.